नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज दिनांक 13 जुलै. आजपासून आपला नवीन आठवडा सुरू होतोय. तर हा आठवडा आणि आजचा दिवस मार्केटसाठी कसा असेल आपण सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घेऊया. 2 दिवसाच्या सुट्टीमध्ये आपण छान प्रकारे एन्जॉय केला असेल. आजपासून आपले परत एकदा मार्केटमध्ये काम सुरू होत आहे. तर या आठवड्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या लेवल असणार आहेत त्या जाणून घेण्यापूर्वी मागील आठवड्यामध्ये काय घडले याच्यावरती एक नजर टाकूया. सध्या शेअर मार्केट अनेक आव्हान आणि संधींच्या समोर उभं असलेलं आपल्याला दिसून येतं. विदेशी गुंतवणूकदारांनी मार्केटमध्ये खरेदी सुरू केली, पण परत एकदा इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला आणि या संघर्षाचा परिणाम साहजिकच कच्च्या तेलांवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा आठवडा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. एका साईडला पॉझिटिव्ह गोष्ट तर दुसऱ्या साईडला निगेटिव्ह गोष्ट राहणार आहे. मागील आठवड्यामध्ये निफ्टी 24,207 वरती म्हणजे 0.26% घसरणीने बंद झालेली आपल्याला दिसून आली. तर बँक निफ्टी 58,000च्या आसपास 0.19%च्या वाढीसह थांबल्याची आपल्याला दिसून आली. तर त्याच्यानंतर मिड कॅप सेक्टरमध्ये सर्वात जास्त तेजी आपल्याला पाहायला मिळाली. 1.89% ही तेजी दिसून आली आणि मिड कॅप इंडेक्स हा 14,820 वरती बंद झालेला आपल्याला दिसून येतो. लार्ज कॅप स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग झाली तर मिड कॅप स्टॉकमध्ये फ्रेश तेजी आपल्याला मागील आठवड्यात दिसून आली. सेक्टर वाईज विचार केला तर रियालिटी सेक्टरमध्ये सर्वात जास्त तेजी होती. त्याच्या पाठोपाठ आय टी, मेटल, सरकारी बँक, ऑइल अँड गॅस, एनर्जी यांमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत होती. तर मीडिया, FMCG, डिफेन्स, ॲटो, प्रायव्हेट बँकांमध्ये आपल्याला दबाव दिसून येत होता. मार्केटसाठी सकारात्मक गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी संपूर्ण आठवडा आपल्याला खरेदी केलेली दिसून येते. तर रुपया देखील मजबूत झालेला आपल्याला मागील आठवड्यात पाहायला मिळाला. तर नकारात्मक गोष्ट म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये परत एकदा संघर्ष वाढल्याचं आपल्याला दिसून येतो आणि त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवरती देखील आपल्याला पाहायला मिळतो. मागील आठवड्यात जवळपास 5%ची वाढ आपल्याला या कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये दिसून आली. त्यानंतर या आठवड्यामध्ये काम करण्यासाठी काही महत्त्वाचे इव्हेंट व काही कंपन्यांचे तिमाही रिझल्ट जाहीर होणार आहेत याच्यावरती एक नजर आपण टाकूया. आज भारत जून महिन्याचा महागाई दर जाहीर करेल. मार्केटला अपेक्षा आहे की महागाई दर वाढ येण्याची. तसेच आज 16 कंपन्या आपला तिमाही रिझल्ट जाहीर करतील. त्याच्यामध्ये एसएल टेक आणि बजाज कंझ्युमर यांचा देखील समावेश असेल. तसेच उद्या म्हणजे मंगळवारी अमेरिका जून महिन्याचा महागाई दर जाहीर करेल. मंगळवारी निफ्टीची विकली एक्सपायरी देखील असेल. या एक्सपायरी दिवशी 18 कंपन्या आपल्या रिझल्ट जाहीर करतील. त्याच्यामध्ये टाटा एल्क्झी आणि L&Tचा देखील समावेश असेल. बुधवारी एकंदरीत 32 कंपन्या आपल्या तिमाही रिझल्ट जाहीर करतील. त्याच्यामध्ये ICICI, लंबार्ड, HDFC, AMCचा समावेश असेल. गुरुवारी सेन्सेक्सची विकली एक्सपायरी असेल. या एक्सपायरी दिवशी 34 कंपन्या आपल्या तिमाही रिझल्ट जाहीर करतील. तर त्याच्यासोबत विप्रो आणि जिओ फायनान्सचा देखील तिमाही रिझल्ट या दिवशी येणार आहे. शुक्रवारी 23 कंपन्या तिमाही रिझल्ट जाहीर करतील. भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणजे रिलायन्स याचा रिझल्ट या दिवशी येणार आहे. नक्कीच याचा परिणाम आपल्याला शुक्रवारी मार्केटवरती पाहायला मिळेल. त्यानंतर JSW टील्स, हॅव्हल्सचा देखील याच्यामध्ये समावेश असणार आहे. शनिवार हा मार्केट बंद असलं तरी खूप महत्त्वाचा दिवस असणार आहे. कारण बँक निफ्टीला दिशा देणारा हा दिवस ठरेल. या दिवशी 11 स्टॉक आपले तिमाही रिझल्ट जाहीर करतील आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने HDFC बँक, ICICI बँक, कोटक बँक, येस बँक यांचा तिमाही रिझल्ट जाहीर होईल. याचा परिणाम सोमवारी ओपन होतानाच आपल्याला बँक निफ्टीवरती पाहायला मिळेल. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे मार्केटसाठी मान्सूनची वाट आपल्याला बिकट झालेली दिसून येत आहे. मार्केटचे यावरती देखील लक्ष असेल. याचा देखील परिणाम मार्केटवरती होताना आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस झाला पण मध्य प्रदेश साईडला अजून एकही काही पावसाची बातमी त्या ठिकाणी किंवा वातावरण आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे मार्केटचं लक्ष मान्सूनवरती देखील असेल.
त्यानंतर याच आठवड्यामध्ये चीन आपला जीडीपी दर आणि व्याजदर दोन्ही जाहीर करणार आहे. त्यावरती देखील मार्केटचे लक्ष असेल. या आठवड्यामध्ये बँक निफ्टी, निफ्टी आणि सेन्सेक्ससाठी काय लेवल महत्वाचे आहे ते पाहूया. निफ्टी 24,000च्या वरती गेली तर निफ्टीची वाटचाल परत एकदा 24,225 कडे होईल आणि त्यानंतर निफ्टी 24,400 कडे जाऊ शकते. तर खालील बाजूस निफ्टीने 23,800 हा महत्वाचा सपोर्ट ब्रेक केला तर जो गॅपमध्ये राहिला होता तो 23,650 कडे जाऊ शकते. तो देखील ब्रेक केला तर 23,500 पर्यंत निफ्टी येताना आपल्याला पाहायला मिळू शकते. बँक निफ्टी वरील बाजूस बँक निफ्टीने 58,000ची लेवल राखली तर 58,700 हा पुढील महत्वाचा रजिस्टर असेल. तो देखील ब्रेक झाला तर 59,000 कडे बँक निफ्टीची वाटचाल होऊ शकते. तर खालील बाजूस बँक निफ्टीने 57,500 ही लेवल ब्रेक केल्यानंतर बँक निफ्टीची वाटचाल 57,000 कडे होईल. ती देखील ब्रेक झाली तर 56,600 व 56,000 या लेवल महत्वाच्या राहतील. सेन्सेक्ससाठी खालील बाजूस 76,000 हा महत्वाचा सपोर्ट असेल. तो ब्रेक झाला तर 75,500 ते 75,000 कडे सेन्सेक्स जाऊ शकतो. तर वरील बाजूस 78,000 ब्रेक केल्यानंतर 78,600 पर्यंत सेन्सेक्सची वाटचाल होऊ शकते. त्यानंतर आज दिवसभर मार्केट कसे असेल, कोणत्या महत्वाच्या घटना आज मार्केटवरती परिणाम करणार आहेत याचा एक आढावा आपण घेऊया. त्यापूर्वी शुक्रवारी मार्केटमध्ये काय घडलं याच्यावरती एक नजर टाकूया. निफ्टी 24,124 वरती ओपन झाली. त्यानंतर निफ्टीने 24,120चा लो बनवला. लो पासून वरती जात 24,228चा हाय बनवला. तर बंद होताना 24,206 वरती निफ्टी पॉझिटिव्ह साईडला बंद झालेला आपल्याला दिसून येते. पण निफ्टीने बराच वेळ हा 24,150 ते 24,225 याच रेंजमध्ये रेंगाळत घालवलेला आपल्याला शुक्रवारी पाहायला मिळाला. एक नजर बँक निफ्टीवरती. बँक निफ्टी 57,592 वरती ओपन झाली. त्यानंतर बँक निफ्टीने 57,576चा लो बनवला. लो पासून वरती जात 58,251चा हाय बनवला. तर बंद होताना 58,045 वरती पॉझिटिव्ह साईडला बँक निफ्टी बंद झाली. निफ्टीप्रमाणे बँक निफ्टीने देखील बराच वेळ एका रेंजमध्ये घालवला. 57,850 ते 58,150 या रेंजमध्ये बँक निफ्टी दिवसभर रेंगाळत राहिली. इराण आणि अमेरिका यांच्याकडून दोन्हीकडून हल्ले सुरू झाल्याची बातमी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. इराणकडून हॉर्मुझ बंद तर अमेरिकेकडून खुला असल्याचे वक्तव्य केले जात आहे. भारतीय जहाजावरती देखील कमर्शियल जहाजावरती हल्ला झाल्याची बातमी येत आहे. भारताकडून याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यात आलेला आहे. पुढे कोणत्या प्रकारची भूमिका घेतली जाते याच्यावरती देखील मार्केटचे लक्ष असेल. साहजिकच तणाव वाढल्यामुळे आणि हार्मोनची सामग्री परत बंद सुरू या स्थितीमध्ये आल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे. सध्या क्रूड ऑइल $79च्या आसपास आपल्याला दिसून येत आहे. वाढता संघर्ष आणि कच्च्या तेलाची वाढती किंमत याच्यामुळे सर्वच ग्लोबल मार्केटमध्ये आपल्याला आज दबाव पाहायला मिळत आहे. आज आपले मार्केट देखील निगेटिव्हमध्ये ओपन होऊ शकते. बँक निफ्टी जर 57,600च्या खाली आली तर बँक निफ्टीची वाटचाल 57,300 ते 57,000 कडे होऊ शकते. 57,000चा सपोर्ट जर बँक निफ्टीने बंद केला तर मात्र फ्रेश दबाव देखील बँक निफ्टीमध्ये येऊ शकतो अगदी 56,600 पर्यंत. त्याच्यानंतर निफ्टीसाठी 24,000 हा महत्वाचा सपोर्ट असेल. हा ब्रेक झाला तर 23,900. तो देखील ब्रेक झाला तर 23,800 हा मजबूत सपोर्ट असेल. सोन्याच्या किमतीमध्ये 1,800 रुपयांची घसरण पाहायला मिळाली तर चांदीच्या किमतीमध्ये 3,700 रुपयांची फ्रायडेला आपल्याला घसरण दिसून आली. एक नजर स्वदेशी व विदेशी गुंतवणूकदार यांच्या हालचालीवरती. विदेशी गुंतवणूकदारांनी 7,800 कोटींची शुक्रवारी खरेदी केली तर स्वदेशी गुंतवणूकदारांनी 2,000 कोटीची खरेदी केलेली आपल्याला दिसून येते. या सर्व माहितीच्या आधारे आज आपण मार्केटमध्ये काम करू शकतो. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल
तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. लवकरच भेटू नवीन अपडेट सोबत.